नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आलाय। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणायचा असा आरोप आहे। परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काझी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती आहे। 4 पैकी एका तरुणीने रियाज काझीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचाही आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काझी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे। त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला जातोय, तसंच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचाही मागोवा घेतला जातोय। या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओ मध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून गेलेल्या आणखी काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली याचाही तपास सध्या पोलिसांनी सुरू केला आहे। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा हाच तो कार्यालय आहे ज्या ठिकाणी रियाज काझी जो आहे त्याच्यासोबत काम करणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यावर मुस्लिम धर्माच्या विविध ज्या काही प्रथा आहेत त्यांचा पालन करण्यासाठीचा दबाव आणत होता। नमाज पठण केलं पाहिजे, दुआ मागितली पाहिजे, रोजा ठेवला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह जो आहे तो त्याच्या याच एनजीओच्या कार्यालयामध्ये युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी जो लहान मुलं जे आहेत, जे वंचित शोषित झोपडपट्टीचे मुलं आहेत त्यांना शिक्षण देणारा हा एनजीओ आहे। या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचे कार्य सुरू होते आणि त्याची तक्रार या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणींनी दिली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी आरोपी रियाज काझीला अटक केली आहे। सध्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या या कार्यालयाला कुलूप लागलेला आहे आणि या प्रकरणी त्याला इतर आणखी काही लोक मदत करणारे होते का, साथ देणारे होते का, इतर काही लोक यामागे आहेत का याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहे। सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या मागे धर्मप्रसार करणे, धर्म परिवर्तन घडवून आणणे असे काही प्रकार किंवा असा काही उद्देश आहे का याचा तपास जो आहे तोही पोलिसांद्वारे केला जाणार आहे। सध्या रियाज काझीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। मात्र सध्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी जो लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारा एनजीओ होता, मात्र तिथे हिंदू तरुणींवर दबाव आणला जात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली आणि त्याच्यानंतर या एनजीओचा कार्यालय सध्या तरी कुलूप बंद आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर या संदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपण पाहूयात। आपल्यासोबत मानकापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काडसेकर सर आहेत। सर, नेमकी एका एनजीओ संदर्भात तिथे काम करणाऱ्या तरुणींनी काय तक्रार केली आहे आणि त्याबद्दल काय कारवाई होत आहे? युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाची एक एनजीओ आहे। ती एनजीओ त्याच्यातला जो आरोपी आहे रियाज फाजिल काझी हा चालवतो। त्या आरोपीविरुद्ध काल 4 मुली आपल्याकडे आल्या होत्या ज्या 23 ते 25 वर्ष वयोगटातल्या आहेत। त्या ठिकाणी काम करत होत्या, काही त्याच्यातल्या काम करत आहेत आणि त्यांनी आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही त्याला माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। हा जो रियाज काझी आहे त्याचा एनजीओ कशा संदर्भातला आहे आणि तिथे किती तरुणी काम करतात? आता जी काही प्राप्त माहिती आहे त्यानुसार हा जो एनजीओ आहे तो लहान मुलं जी आहेत म्हणजे जी शाळेत जात नाहीत किंवा स्लम एरियातली मुलं आहेत, जे काही लेबर्स वगैरे असतात त्यांची मुलं असतात, तर त्यांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी हा एनजीओ चालवला जातो असं आरोपीचं म्हणणं आहे। सन 2010 पासून हा एनजीओ तो चालवत आहे आणि एक साधारणपणे 4 ते 5 मुली त्या ठिकाणी काम करत आहेत। एका मुलीनं यापूर्वी त्या ठिकाणी काही कारणास्तव जॉब सोडलेला आहे, त्याचा देखील तपास चालू आहे आणि आत्ता त्या ठिकाणी 4 ते 5 मुली काम करत आहेत।
सर, हे जे काही मुस्लिम धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता, नेमकं काय कशा स्वरूपाचा हा दबाव असायचा? मुस्लिम धर्माच्या ज्या प्रथा आहेत, रोजा असेल, नमाज पठण असेल किंवा एखादी दुवा मागणं असेल, त्याबाबत तो त्यांना सांगायचा की हे तुम्ही दुवा मागा किंवा नमाज पठण करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. मुलींनी तसं करण्याला ॲक्च्युअल नकार दिलेला आहे, पण तो त्यांना सांगत होता असं करा म्हणून. पण साधारणपणे नमाज पठण म्हणजे ते ह्या मुली जी आहेत ते मुस्लिम धर्मीय नाहीत का? नाही, ह्या मुली मुस्लिम धर्मीय नाही आहेत, त्या हिंदू धर्मीय आहेत मुली. तर त्यांना मुस्लिम धर्माच्या प्रथा तुम्ही पाळल्या पाहिजे अशा पद्धतीच्या गोष्टी तो सांगायचा. हां, अशा गोष्टी तो सांगायच्या त्या पद्धतीने. यासाठी काही दबाव आणला जात होता त्याच्याकडून? म्हणजे नोकरी, कारण त्याच्याकडे नोकरी करतात, तो त्यांना नोकरी देणार आहे, म्हणजे काही नोकरी संबंधित दबाव आणला जात होता का? तसं तरी काही तपासात निष्पन्न नाही आहे. तर रियाज काझी 2010 पासून चालवत असलेल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी हे एनजीओ नेमकं काय काम करत होते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2010 मध्ये युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी म्हणजे UMS ची स्थापना करण्यात आली. समाजातल्या गरीब, शिक्षणापासून वंचित मुलांना UMS शिक्षणासाठी मदत करते. UMS चे स्वयंसेवक झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवतातही. त्यासाठी अनेक तरुणी या एनजीओ सोबत जोडलेल्या आहेत. UMSचा संचालक रियाज काझी शैक्षणिक सामाजिक कार्यासह काही राजकीय नेत्यांच्याही जवळचा आहे.